हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मग तोंडात टाकताच विरघळणारी आणि खुसखुशीत शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी 3 वाटी मैदा घेतला, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप गरम करून मोहन घेतले आणि थोडेसे मीठ घालून घेतले। त्यानंतर जसे जसे लागेल तसे दूध घालून आणि एकदम घट्ट पिठाचा डो मळून घ्यायचा आणि मग 5-1 मिनिटासाठी वाटीखाली झाकून ठेवायचं। त्यानंतर एकदम जाळीदार असा आपला मैद्याचा गोळा तयार झालेला आहे। तर मग एकसारखे गोळे तयार करून छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या। त्यावरती जरा तुपाचा हात लावून एकावर एक 2 पोळ्या ठेवून आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची। नंतर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये शंकरपाळी कापून घ्यायची। त्यानंतर मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवून द्यायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये शंकरपाळी घालून घ्यायची। मंद आचेवरती एकदम पुढं फुटता आणि खुसखुशीतपणा येतो। तर मग गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि मग लालसर कलर झाला की मग शंकरपाळी काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने सगळी शंकरपाळी तळून घ्यायची। एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आणि पुढं फुटलेली शंकरपाळी तयार झाली। तुम्ही पण या पद्धतीने बनवा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा।